श्री स्वामी समर्थ आणि दुःखी आणि भक्ताची कथा. अक्कलकोटमध्ये गणेश नावाचा एक साधा भक्त राहत होता. स्वामी समर्थावर त्याची अपार श्रद्धा होती. पण एके दिवस त्याच्या आयुष्यात दुःखाचा आणि डोंगर कोसळला. घरातील कमाई बंद झाली, कर्ज वाढत गेले आणि घरात रोजच्या जेवणाचीही चिंता निर्माण झाली. गणेश रात्री देवासमोर बसून रडत म्हणाला, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवला, मग माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? काही उत्तर मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी तो अक्कलकोटला स्वामीच्या दर्शनासाठी गेला. स्वामी समर्थ शांतपणे बसले होते. गणेश त्यांच्या चरणावर डोकं ठेवून म्हणाला, स्वामी, आता माझ्यात दुःख सहन करण्याची ताकद राहिली नाही. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि फक्त एवढेच म्हणाले, बाळा, काळोखा कितीही मोठा असला तरी सूर्य उगवणं थांबत नाही. गणेशच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, पण माझा सूर्य कधी उगवणार स्वामी? स्वामी हसले आणि म्हणाले, ज्यावेळी माणूस शेवटची आशा सोडतो त्याच वेळी स्वामी त्याची पहिली पायरी धरतात. गणेश घरी परतला. काही दिवस गेले. परिस्थिती तशीच होती, पण त्याने रडणं सोडलं आणि मेहनत सुरू केली. एक दिवस त्याला अचानक कामाची संधी मिळाली. त्यातून त्याच्या घरची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. काही महिन्यांनी तो पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामीच्या चरणी डोकं ठेवून तो म्हणाला, स्वामी, तुम्ही माझं दुःख संपवलंत. स्वामी म्हणाले, नाही बाळा, दुःख संपवण्यापेक्षा मी तुला ते सहन करण्याची शक्ती दिली. गणेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवशी त्याला समजलं, स्वामी नेहमी संकट दूर करतीलच असे नाही, पण संकटातून बाहेर पडण्याची ताकद ते नक्की देतात. श्री स्वामी समर्थ. जेथे माणसाची आशा संपते तिथून स्वामीची कृपा सुरू होते. श्री स्वामी समर्थ.